मान्यता आहे. तर प्रादेशिक किंवा राज्य पातळीवर पक्षाला मान्यता मिळायची असेल तर कोणते निकष पूर्ण करायला पाहिजेत तर आपण पाहूया. तर बघा, लोकसभा किंवा विधानसभेच्या मागील निवडणुकीत किमान तुम्हाला तुमच्या पक्षाला उमेदवाराला 6% मते मिळणे आवश्यक असते. तर किमान 2 सदस्य विधानसभेवर निवडून येणे आवश्यक असते. किंवा दुसरी अट, ही अट पूर्ण होत नसेल तर किंवा काय सांगितलंय, विधानसभेच्या एकूण सदस्य संख्येच्या किमान 3% जागा, किमान किती टक्के जागा, 100 जागा असतील तर 3 जागा म्हणजे 3% जागा किंवा किमान 3 जागा प्राप्त करणे आवश्यक असते. 3% किंवा किमान 3 जागा कुठल्या विधानसभेच्या जर तुम्ही एवढ्या जागा जिंकत असाल तर तुमच्या पक्षाला एक प्रादेशिक पक्ष म्हणून मान्यता मिळते. समजलं?